मित्रांनो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन आलेली आहे श्यामची आई। यामध्ये रात्र दुसरी, अक्काचे लग्न। आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली। सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला आश्रमातील मंडळी जात। आश्रम होता त्या गावी नदी होती। नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते। देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते, त्याला पार बांधलेला होता। त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत। गोविंदा आणि श्याम बाहेर फिरायला गेले होते। ते टेकडीवर जाऊन बसले होते। लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे। त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती आणि तो वाजवीत होता। कवी हृदयाचा श्याम ऐकत होता। एकाकी गोविंदा थांबला आणि त्याने श्यामकडे पाहिले। श्यामचे डोळे मिटलेले होते। तोंडावर गोड आणि मधुर असे तेज होते। चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल। श्यामने डोळे उघडले। श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे। कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात। ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन? यमुनाबाई वाहे स्थिर नांदे, लुप्त समीर रे, हालविना तरुवर पुष्प फळ पान रे, गोपीनाथ आले आले सारुणिया काम रे, वृंदावणी वाजवी वेणू, जरा थांब रे, जरा थांब रे। गोविंदा, लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्याबरोबर रानात जात असे। गायगुरे चरत आणि गोवारी अलगुजे वाजवीत। माझे चुलते छान अलगुजे करीत। लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती। हल्ली ती बासरी वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात। 2 रुपये त्यांना पडतात, परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे। मधुर, सुलभ आणि सुंदर। बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे। श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे आणि 7 लाख खेड्यात ते वाजविले जात आहेत। वाजव आळव हे गीत। परंतु ती पहा, घंटा वाजली आहे। प्रार्थनेत चला, गोविंदा म्हणाला। हो चला। का रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगायलाच पाहिजे होती। आज लवकर आठवीन, श्याम म्हणाला। काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता। उगीच आखडते नका घेऊ। मधून मधून निरनिराळे विचार आणि कल्पना येतात, त्यात आमचाच फायदा असतो ना। तो वेळ व्यर्थ कसा जातो? गोविंदा म्हणाला। बोलत बोलत दोघे आश्रमात आले। गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली। सारे जमले। गावातील काही मंडळी आली होती। घंटा वाजली। प्रार्थना सुरू झाली। स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली। ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे। प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली। श्यामने गोष्टीस सुरुवात केली। माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्तच होते। माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती। आम्ही तिला अक्का म्हणतो। माझी अक्का दया, क्षमा आणि कष्ट तसेच सोशिकता यांची मूर्ती आहे। तिला सासरी प्रथम सासुरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी काही सांगितले नाही। तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही। मुलाचा राग आलास तर दूर उठून जाते आणि राग शांत करून घेते। माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळेची ही गोष्ट। अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते। तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत। शिवाय हुंड्याची अडचण तर होतीच। आमचे नाव मोठे होते। बळे घर पोकळवासा अशातली गत झाली होती। पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे आणि कर्ज काढत होते।
माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचविले. कुठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धुंड असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलीच्या शरीराची वाढ नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकले पाहिजे. कुठे बाईचा नवरा असेल कुणास ठाऊक, असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात. त्यांना जीव नकोसा होतो. आपल्या देशातील तरुणच नादान. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरविल्या, ठराव केले. परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे पैसे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म. परंतु याच धर्माचे अनुयायी मुला मुलीसह विकतात. याकरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदय ज्यांची असावी ते तरुणही मेलेलेच. निंद गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ द्या, मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार. आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार. तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ते शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅम्पलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत, तेच चालू राहू द्या. गणपतरावाचे सारेच छान, तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचे काय झाले? रामने विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरे तर ऐका. पुष्कळशी हिंडले फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीतच व्हायचे होते. आम्हा सर्वांस पालगडहून रत्नागिरीत जायचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेल. मला फारसे आठवत नाही, परंतु आई तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या ते सारे आठवत होते. गावातील आणि घरची 50 पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी माणसे होती. बैलगाड्या हरणबंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे होते. नंतर ते पडाव बोटीजवळ जायचे. हरणबंदर जरा त्रासाचे होते, तरी तेथील देखावा फार सुंदर आहे. हरणाचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणाच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत. हरणाच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढीला बाहेरी इंग्रजांनी. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला, असे ही ओवी सांगते. हरणाच्या समुद्रातीरावर नारळाची घनदाट वने आहेत. समोरच उंच बळणारा सागर पाहून ती माडांची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबताच देत जातो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भावसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे हे दीप करिता साधका निष्पाप. अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी
कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना इतके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांना नसते. सुशिक्षितांना इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या अक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलांचे शेकडो फोटोज समुद्र काढून घेत आहे असे वाटते. चंद्र हा समुद्राचा मुलगा? एका लहान मुलाने विचारले. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारे नामदेवनेच उत्तर दिले. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले की काय असेही मनात येते. किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते. सारी मौज असते, वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल आणि खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते. ती एखाद्याच्या अंगावर होते आणि मग तो उसळतो. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ली मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाब्बास, जोरसे असे वल्हवणारे म्हणत होते. पाडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तिथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम आणि वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळशी देते, तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा आणि घेणारा दोघास परमसुख होते. किनाऱ्यावरील बैलगाड्याच्या बैलाच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लावयास अर्धा तास लागला असता. अरे, चावतोस का असा? काय आहे प्यायला त्यात? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पाडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मुलं रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे आणि खेळावे, सर्वांनी त्यांचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मुलं जर रडू लागले तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक पाहता रडणाऱ्यालाच घेण्याची जास्त गरज असते, परंतु त्यातच सारे तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वान. दिन को दयालू दाने दुसरा न कोई. मुलं रडू लागले तर ती किटकिट होते. झालं काय कार्ट्याला रडायला? अहो, असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात आणि तिला वाईट वाटते. आणि तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. चावचाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गळ्याजवळ दिले
आणि ती आत्याला म्हणाली, वंस, माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले आणि त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्यायला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईची मिळाले की आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही, उलट तिला परम धन्यता वाटे, परम सुख आणि समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वतःच्या मुलाचे कोणीही गोड कौतुक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही तितक्याच प्रेमाने करील तोच थोर.